नमस्कार मंडळी, मी अनिता। या व्हिडिओमध्ये तुम्हाला धनत्रयोदशी कधी आहे, तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की आपण काय काय खरेदी करावं, तसेच धनत्रयोदशीचं महत्त्व याबद्दलची संपूर्ण माहिती सांगणार आहे। तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये ओम नमो नारायणाय नमः लिहायला विसरू नका। चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। मंडळी, आपल्या धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्याने आपल्या धनामध्ये 13 पटीने वाढ होते। तेव्हा प्रत्येकालाच असं वाटतं की आपण धनत्रयोदशीला खरेदी करून आपल्या धनसंचयामध्ये भर घालावी। आपल्या शास्त्रानुसार तसं जर बघितलं तर या दिवशी सोने, चांदी आणि धातूच्या वस्तू खरेदी करण्याला अतिशय शुभ मानलं जातं। पण प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणं अगदी शक्य होणार नाही, कारण आत्ताचे जर सोन्या चांदीचे आत्ताचे भाव बघितले तर ते गगनाला भिडलेले आहेत। तसेच काही धातूच्या वस्तू खरेदी कराव्यात म्हटलं तर त्याचेही किमती अगदी खूप वाढलेले आहेत। त्यामुळे सोने चांदी खरेदी करणे प्रत्येकाला शक्य होणार नाही, कारण बघा, प्रत्येकाची परिस्थिती ही वेगवेगळी आहे। प्रत्येकजण ह्या वस्तू खरेदी करू शकत नाही। त्यामुळे विशेष करून महिलांनी सोनं खरेदी करावं असा अट्टाहास करू नका। आणि या दिवशी इतरसुद्धा सोन्याहूनही मौल्यवान अशा काही वस्तू आहे की त्याचं महत्त्व इतकं आहे की बघा, त्या वस्तू धनाची देवी माता लक्ष्मी आणि धनाचे देवता कुबेर आणि धन्वंतरी देवता यांना या वस्तू अतिशय प्रिय आहे। म्हणजेच यांच्या पूजेमध्ये आपण या वस्तू जर त्यांना अर्पण केल्या नाही तर ती पूजा अपूर्ण मानली जाते। तर अशा काही वस्तू आहेत की त्या अगदी सामान्यातला सामान्य माणूससुद्धा खरेदी करू शकतो। आणि त्या वस्तूंचं महत्त्व जर पाहिलं तर ते अगदी सोन्याहूनही मौल्यवान आहेत। आणि त्या धनाचे देवता धन्वंतरी आणि धनाची देवी माता लक्ष्मी यांना त्या वस्तू अतिशय अशा प्रिय आहेत। तेव्हा आपण ह्या धनत्रयोदशीला सोन्याचा अट्टाहास न करता या वस्तू नक्की खरेदी कराव्यात। आणि बघा, जर तुम्हाला शक्य झालं तर आपण ज्यांच्याकडून या वस्तू खरेदी करणार आहोत, तर आपल्या खरेदीमुळे एखाद्याची दिवाळी साजरी होणार आहे, तर अशा व्यक्तींकडून तुम्ही नक्कीच या वस्तू तुम्ही खरेदी करायच्या आहेत। दरवर्षी आश्विन महिन्यातील कृष्ण त्रयोदशीला धनतेरस हा धन्वंतरी देवतेचा जन्मदिवस म्हणून हा साजरा केला जातो। या दिवशी संध्याकाळी म्हणजेच प्रदोषकाळी धनाची आणि आयुर्वेदिक औषधांची पूजा केली जाते। बऱ्याच जणांना असं वाटतं की धनत्रयोदशीची पूजा ही फक्त वैद्य लोक म्हणजेच डॉक्टर लोक किंवा व्यापारी लोक करतात, परंतु तसं नाही। धनत्रयोदशीला धन्वंतरी देवतेची पूजा अगदी प्रत्येकानेच करावी, कारण बघा, धन्वंतरी ही आरोग्याची देवता आहे। म्हणून आपल्या घरातील सर्व सदस्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावे म्हणून आपण धन्वंतरी देवतेची धनत्रयोदशीला पूजा नक्की करावी। या दिवशी धनाची सुद्धा पूजा केली जाते, त्यामुळे आपल्या धनसंपत्तीमध्ये वाढ व्हावी म्हणून या दिवशी श्री गणेश, माता लक्ष्मी आणि धनाचे देवता कुबेर यांची एकत्रित पूजा करण्याची सुद्धा परंपरा आहे। आता आपण जाणून घेऊयात की धनत्रयोदशीच्या दिवशी अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या सोन्याहूनही मौल्यवान आहेत आणि त्या आपण खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं। तर बघा, पण त्यापूर्वी आपण धनत्रयोदशीच्या दिवशी असणाऱ्या मुहूर्तांबद्दल जाणून घेऊयात। तर बघा, मंगळवार दिनांक 29 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी असून या दिवशी सकाळी 10:56 ते दुपारी 1:48 लाभ व अमृत मुहूर्त आहे। आणि दुपारी 3:13 ते सायंकाळी 4:39 शुभ मुहूर्त आहेत। तसेच रात्री 7:39 ते रात्री 9:13 लाभ मुहूर्त आहे। आणि रात्री 10:48 ते उत्तर रात्री 1:56 हा 1:56 म्हणजे हा मध्यरात्रीचा टाईम आहे। तर हा शुभ व अमृत मुहूर्त असल्याने या दिवशी या शुभ काळामध्ये व्यापारी वर्गाने वह्या आणाव्यात। आणि जर कुणाला घरामध्ये सुद्धा आपला संपूर्ण वर्षाचा हिशोब लिहिण्यासाठी तुम्ही जर घरामध्ये वही आणत असाल तर या शुभ मुहूर्तावर नक्कीच खरेदी करा।
तर मंडळी, आता आपण एक एक जाणून घेऊयात की या शुभ मुहूर्तावर अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या आपण खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं आणि या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी केली तर तिची किंमत 13 पटीने वाढते. म्हणजेच बघा, आपल्याला त्याचं फळ हे 13 पटीने मिळत असतं आणि त्या वस्तू आपल्याला सोन्या चांदी इतक्याच महत्त्वाच्या आहेत की त्या खरेदी केल्यामुळे माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर व आपल्या कुटुंबावर राहील. तर बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरासाठी सर्वात पहिले तर तुम्हाला झाडू अवश्य खरेदी करायचा आहे. असे मानले जाते की झाडू हे देवी लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं आणि धनत्रयोदशीला झाडू घरात आणल्याने तुमच्या घरात आर्थिक समृद्धी वाढते आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये सुखशांती नांदते. परंतु तुम्ही इथे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की धनत्रयोदशीला नवीन झाडू आणण्यापूर्वी घरातील जुना झाडू तुम्ही काढून टाकायचा आहे. तर बघा, त्यानंतर सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे आपण जी धनत्रयोदशीला जी पूजा करतो ना, तर या वस्तूशिवाय ती पूजा अपूर्ण मानली जाते. तर तुम्हाला या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्हाला अख्खे धने विकत आणायचे आहेत. तर बघा, धने जर आणले तर बघा, त्याच्या नावामध्ये धने म्हणजे धन हे तुम्ही जर आणलं आणि माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांना तुम्हाला ते धने तुम्हाला अर्पण करायचे आहेत. आपण धनत्रयोदशीच्या दिवशी जी काही पूजा मांडणी करतो तर तेव्हा धनाची देवी माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांना जर आपण धन्यावर तुम्ही धने आणि गूळ एकत्रित असा जर तुम्ही नैवेद्य दिला, त्यांना अर्पण केला, तर माता लक्ष्मी आणि कुबेर देवता प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात आणि त्यामुळे आपल्याला वर्षभर घरामध्ये पैशाची कमतरता भासत नाही. त्यानंतर बघा, आपल्याला एक उपायसुद्धा इथे करायचा आहे. बघा, जेव्हा आपण ते धने देवी लक्ष्मीला आणि कुबेर देवत्याला जेव्हा आपण नैवेद्य म्हणून अर्पण करतो तर ते आपल्याला रात्रभर तिथेच ठेवायचे आहे आणि जेव्हा आपण दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करतो ना, तर त्यावेळेस काय करायचं, ते धने आपल्याला आपल्या एखाद्या कुंडीमध्ये लावा आणि जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्या शेतामध्ये ते धने असे तुम्ही वेगळे लावायचे आहेत. म्हणजेच तुम्हाला माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की हे जे धने आपण लावणार आहोत ना, त्याची कोथिंबीर झाल्यावर आपल्याला ती फक्त आपल्या घरातल्या व्यक्तींनीच ती कोथिंबीरीचा जो काही अन्नपदार्थ शिजवून आपण त्यामध्ये ती कोथिंबीर घालणार आहोत ना, तर ती फक्त आपल्या कुटुंबातील व्यक्तीनेच खावी. कारण बघा, हा आपण धनत्रयोदशीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांना अर्पण केलेला तो प्रसाद आहे. म्हणून आपण फक्त घरातल्या व्यक्तींनीच ती कोथिंबीर खायची असते. आणि असं म्हटलं जातं की ती कोथिंबीर जेव्हा आपण ती धने लावतो आणि धने उगतात आणि कोथिंबीर मोठी होते, त्याप्रमाणेच आपल्या घरामध्ये धनसंचयाचा साठासुद्धा वाढत जातो. तर बघा, असा हा छोटासा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे. बघा, त्यानंतरची तुम्हाला तिसरी वस्तू खरेदी करायची आहे, ती म्हणजे तुम्हाला पिवळ्या कवड्या खरेदी करायच्या आहेत. बघा, तुम्हा सर्वांनाच माहीत आहे की माता लक्ष्मीला कवड्या किती प्रिय आहेत. त्यामुळे तुम्ही धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या घरात जर अजूनपर्यंत तुम्ही कवड्यांची खरेदी केली नसेल, म्हणजे तुमच्या देवघरामध्ये अजूनपर्यंत तुमच्याकडे कवड्या नसतील, तर तुम्ही पिवळ्या कवड्यांची या दिवशी नक्की खरेदी करायची आहे. आणि त्या पिवळ्या कवड्या जर तुम्ही खरेदी करणार असाल तर त्या 5 किंवा 7 किंवा 11 अशा विषम संख्यामध्ये तुम्ही त्या पिवळ्या कवड्या खरेदी करा आणि माता लक्ष्मीच्या चरणावर, म्हणजे बघा, या दिवशी आपण माता लक्ष्मी आणि धनाचे देवता कुबेर तसेच आपण भगवान विष्णूंचे अवतार हे धन्वंतरी देवता यांची आपण एकत्रित पूजा करत असतो. तर बघा, तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना पिवळ्या कवड्या अतिशय अशा प्रिय आहेत आणि त्या जर आपल्याजवळ राहिल्या तर आपल्याला नक्कीच त्यांचा कृपा आशीर्वाद हा मिळणार असतो. तर बघा, त्यामुळे तुम्ही काय करायचं, या दिवशी जर तुमच्याकडे अजूनपर्यंत तुम्ही कवड्या खरेदी केल्या नसतील तर तुम्ही या दिवशी नक्कीच तुम्ही कवड्या खरेदी करायच्या आहेत. यानंतर आपल्याला धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर आपल्याला खडे मीठ खरेदी करायचं आहे. तर बघा, खडे मीठ या दिवशी विकत आणल्याने आपल्या घरातून आर्थिक संकट हे दूर होतं आणि आपल्या घरामध्ये धनाचा वर्षाव होतो.
मीठ आपण या दिवशी घरात आणल्याने आपल्या घरातील वास्तुदोषसुद्धा दूर होतो आणि जर आपल्या घरावर पुन्हा वाईट नजरेचा प्रभाव असेल तर तो सुद्धा दूर होतो. धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ घरात आणल्याने राहूचा अशुभ प्रभावसुद्धा दूर होतो. तसेच आपल्या घरातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती सुद्धा खडे मिठाच्या वापराने ती सुद्धा दूर होते. जर तुम्ही रोज फरशी पुसताना 1 चमचा मीठ वापरून जर फरशी पुसली तर तुमच्या घरामध्ये कसलीही नकारात्मक जी काही ऊर्जा आहे तर ती सुद्धा टिकणार नाही. त्याचबरोबर जर तुमच्या घरावर कुणाची जर वाईट नजर असेल ना तर ती सुद्धा राहणार नाही. तेव्हा तुम्ही रोज फरशी पुसताना खडे मिठाचा वापर हा जरूर करा. तसेच तुम्हाला या दिवशी मातीची पंती जी काही आपण ती छोटी छोटी बोळकी बघा जी मातीची भांडी मिळतात ना तर ती सुद्धा या दिवशी तुम्ही खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं. त्यानंतर आपण जो माता लक्ष्मी आणि कुबेर देवता यांच्या पूजेमध्ये जो काही नैवेद्य म्हणून जे काही लाह्या बताशे आणतो तर तुम्ही या दिवशीच तुम्हाला त्याची खरेदी करायची आहे. कारण लाह्या बताशाची सुद्धा या दिवशी खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं. कारण बघा जर तुम्ही असं सर्च करून बघितलं तर माता लक्ष्मीला लाह्या आणि बत्ताशे अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुम्ही या दिवशी त्याची सुद्धा खरेदी नक्कीच करू शकता. बघा त्यानंतर आपल्या हिंदू धर्मामध्ये सोने, पितळ, चांदी इत्यादी तुम्ही धातूच्या वस्तू खरेदी करण्याला अतिशय महत्त्व आहे. तर बरेच लोक या दिवशी पितळीची भांडीसुद्धा या दिवशी खरेदी करतात. तेव्हा बघा मंडळी जर तुमची जशी ज्याची त्याची आर्थिक परिस्थिती जशी असेल त्या पद्धतीने तुम्ही या धनत्रयोदशीला नक्कीच खरेदी करू शकता. तर मंडळी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधली माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीबरोबर. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.